नमस्कार. पाहूयात शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी. आरसीएफ राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर आरसीएफला एनसीडीद्वारे 1400 कोटी रुपये उभारण्यासाठी कंपनी बोर्डाची मंजुरी मिळाली. गुरुवारी आरसीएफचा शेअर 0.5% घसरणीसह 199 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. फिनोलेक्स केबल्सचे चेअरमन निखिल नाईक यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिलाय. कंपनीचे नवे चेअरमन म्हणून रत्नाकर बर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी फिनोलेक्स केबलचा शेअर 0.5% घसरणीसह 1422 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. आदित्य बिर्ला फॅशनच्या कंपनी बोर्डाने कंपनीला एनसीटीच्या माध्यमातून 500 कोटी रुपये उभारण्यास मान्यता दिली आहे. गुरुवारी आदित्य बिर्लाचा शेअर 1.3% वाढीसह 314 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडने कोलटेक ग्रुप सोबत एक्सक्लुझिव्ह डिस्ट्रीब्युशन अग्रीमेंट केलाय. त्यानुसार पिडिलाइट भारतातील कोलटेक उत्पादकांचे वितरक म्हणजे डिस्ट्रीब्युटर बनेल. गुरुवारी पिडिलाइटचा शेअर किंचितशा घसरणीसह 3210 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. कोळसा मंत्रालयाने 3 कोळसा खाणींचे वाटप आदेश जारी केलेत. यामध्ये मच्छकटा कोळसा खाण एनएलसी इंडियाला, तर कुडनाळी लुपरी कोळसा खाण जीएमडीसीला आणि सखीगोपाळ बी काकुरही कोळसा खाण टांगेड कोला देण्यात आले आहेत. अशोका बिल्डिकॉनची सबसिडरी कंपनी म्हणजेच उपकंपनी विवा हायवेने पुण्यातील जमीन 453 कोटी रुपयांना विकली आहे. गुरुवारी अशोका बिल्डिकॉनचा शेअर 15% वाढीसह 273 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. केईसी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीला सौदी अरेबियामध्ये ट्रान्समिशन लाईनच्या पुरवठ्यासाठी 1423 कोटी रुपयांची ऑर्डर प्राप्त झाली आहे. गुरुवारी केईसी इंटरनॅशनल लिमिटेडचा शेअर 6% वाढीसह 988 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. एसजी फिनसर्व्ह लिमिटेडने एक्सचेंजेसला दिलेल्या माहितीत सांगितले की आशिष कचोलियाने 11 लाख शेअर्सची खरेदी केली. गुरुवारी एसजी फिनसर्व्हचा शेअर 3% वाढीसह 503 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. जिंदाल स्टेनलेस कंपनी वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी स्टेनलेस स्टीलचा पुरवठा करणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार हाय स्ट्रेंथ टेम्पर्ड 301 एलन ग्रेड ऑस्टेनेटिक स्टेनलेस स्टीलचा वापर हा ट्रेनच्या डब्यांची सुरक्षितता, त्याचप्रमाणे टिकाऊपणा आणि स्थिरता वाढवते. गुरुवारी जिंदाल स्टेनलेसचा शेअर 0.5% घसरणीसह 723 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. सुंदरम क्लेंटन कंपनीने अॅल्युमिनियम डाय कास्टिंगचे उत्पादन सुरू केले. गुरुवारी कंपनीचा शेअर 2% वाढीसह 1787 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. कोलगेट पॉमोलिव्ह कंपनीने पर्पल टूथपेस्ट नावाचे एक नवीन उत्पादन लॉन्च केले. विप्रोने 2030 पर्यंत JFKचे स्कोप 1 आणि 2 उत्सर्जन 50% कमी करण्यासाठी ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन यादी आणि कार्बन कमी करण्याचा रोडमॅप सादर केलाय. गुरुवारी विप्रोचा शेअर 1% वाढीसह 525 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. ॲक्झो नोबेल इंडिया कंपनीने पावडर कोटिंग उत्पादनांचे उत्पादन त्यांच्या ग्वाल्हेर येथील प्लांटमधून सुरू केले, ज्याची स्थापित उत्पादन क्षमता प्रतिवर्ष 5166 टन आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार ग्वाल्हेरमध्ये व्यावसायिक उत्पादनासाठी कंपनीची 105 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. गुरुवारी ॲक्झो नोबेल इंडियाचा शेअर 3% वाढीसह 3765 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. सेलेकॉर गॅजेट्स कंपनीने पीजी इलेक्ट्रोप्लास्ट कंपनीच्या नवीन श्रेणीतील एअर कंडिशनर्स आणि कूलरसाठी उत्पादन भागीदारीची घोषणा केली आहे, की ज्यामुळे कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये लक्षणीय विस्तार होणार आहे. गुरुवारी सेलेकॉर गॅजेट्स कंपनीचा शेअर 9% वाढून 45 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. ओसवाल ॲग्रोमेल्सने ओसवाल ग्रीनटेक मध्ये 4.85% हिस्सा खरेदी केलाय. कंपनीने हा सौदा 51.07 रुपयांना केलाय. यासोबतच कंपनी रिटेल इस्टेट डेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. गुरुवारी ओसवाल ॲग्रोमिल्सचा शेअर किंचितशा वाढीसह 63 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. शक्ती पंप्स इंडिया कंपनी आणि दिल्ली IITने सिंचन तंत्रज्ञानासाठी एक माइलस्टोन पेटंट मिळवलाय. ग्राउंड ब्रेकिंग सेन्सरलेस मोटर ड्राईव्ह तंत्रज्ञानासाठी कंपनीला 15 पेटंट मिळाले आहेत. गुरुवारी शक्ती पंप्सचा शेअर 1% घसरणीसह 4400 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. सुमित वुड्स कंपनीला 500 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. गुरुवारी कंपनीचा शेअर 2% वाढीसह 143 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय.